मित्रहो, सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष काहीसा राजकीय अडचणीत आहे. पण या पक्षाच्या वर्धापन दिनासाठी आत्ता 2 महिने शिल्लक आहेत आणि या 2 महिन्यासाठी आत्तापासूनच पक्षाने फिल्डिंग लावायला सुरू केलेली आहे. कारण आज आहे 15 एप्रिल, 19 जूनला पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि त्याच वेळेला आदित्य उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं जाईल अशा पद्धतीची घोषणा करण्यासाठी बातम्यांची पेरणी ही काही टेलिव्हिजन चॅनेलवरून करण्यात आलेली आहे. पण या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेसाठी आता आदित्य ठाकरे हे तयार आहेत का याच्यापेक्षा आता शिवसेनेला दुसरा कार्याध्यक्ष म्हणजे याच्या आधीचे पहिले कार्याध्यक्ष होते 2003 साली उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरे हे ज्यावेळेला कार्याध्यक्ष झाले त्यावेळेला पक्षात नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यासारखे दिग्गज नेते नेतृत्वाच्या स्पर्धेत होते. आता तसं कोणतीही स्पर्धा नाहीये आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचा संपूर्ण कारभार सोपवण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मतमतांतर असल्याचं प्रियांका चतुर्वेदी प्रकरणामध्ये लक्षात आलं. ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्ष सोपवण्यात यावा अशा पद्धतीचा एक मतप्रवाह पक्षात होता. पण ठाकरे कुटुंबाला आदित्य ठाकरे यांना मंत्री करण्यातच किंवा मंत्री बघण्यातच स्वारस्य होतं. पण आता उशिरा का होईना संघटनेसाठी वेळ देण्याकरता आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं जाणार आहे. दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबईची पूर्ण जबाबदारी देऊन एकनाथ शिंदे यांनी मुंबई श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवलेली आहे आणि त्यामुळे आता लवकरच मुंबईत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे असा मुकाबला आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. खरं तर जी गोष्ट श्रीकांत शिंदे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केली, हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांच्यासाठी करता आली असती. पण उशिरा का होईना, देर से आहे, दुरुस्त आहे, असं आता ठाकरेंसाठी म्हणावं लागणार आहे. कारण आता आदित्य ठाकरे हे जर दुसरे कार्याध्यक्ष झाले, तर त्याचा फायदा हा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला होणार की नाही, हे आपल्याला येणारा काळच सांगणार आहे. पण आपल्याला नेमकं काय वाटतं, आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे का? निवडणुकांना अजून 3 वर्ष शिल्लक आहेत. आपल्याला काय वाटतंय? जरूर या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण व्यक्त व्हा.